आलो. आपल्या जन्माला कारण तीन आहेत. पहिलं जन्माला कारण आहे ते म्हणजे आपलं मागच्या जन्मीचं कर्म. जन्माला दुसरं कारण आहे ते म्हणजे आपली वासना. आणि जन्माला तिसरं कारण आहे ते म्हणजे आपण केलेलं पाप. जन्माला पहिलं कारण आहे ते म्हणजे आपलं कर्म. मागच्या जन्मी जे कर्म केले ते कर्म फेडण्याकरता तुम्ही आम्ही मनुष्य रूपाने या जगामध्ये जन्माला आलो. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये गोड वर्णन करते. अगा कर्मी जेवरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. अगा कर्मी जे उरावे जे मागच्या जन्मातलं उरलंय तेही सुख दुःखी फळावे. ते सुख रूपी फळ असेल वा दुःख रूपी असेल आणि तया ते भोगावया यावे देहा एका. एकट्याला मात्र हे कर्म भोगायचं आहे. ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे भोगावं लागतं. जन्माला दुसरं कारण आहे ती म्हणजे आपली वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरिरूप. जन्माला दुसरं कारण आहे ती म्हणजे आपली वासना. मागील जन्माची वासना शिल्लक म्हणून हा पुढचा जन्म. त्याचंही ज्ञानेश्वरीत गोड वर्णन आले. आणि मरणी जया जाठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. काय संत महात्मे म्हणतात मरते समय ज्या गोष्टीमध्ये वासना गुंतून पडली ना तिथेच माणसाला पुढचा जन्म मिळतो. मरते समय देवाचं नाव घ्या, देवाच्या चरणाजवळ जा. आपल्या जीवनामध्ये वासना नावाची गोष्ट फार महत्वाची. तुम्ही सांगाल वासना म्हणजे काय? तुमच्या माझ्या देहामध्ये वासना ही गोष्ट अशी आहे ती म्हणजे एखाद्या ओढाळ गाई सारखी आहे. ती ओढाळ गाई कशी? तिला एकही मालक नसतो. त्या ओढाळ गायला एकही मालक नसतो. एखाद्या शेतकऱ्याचं हिरवगार पीक दिसलं की त्या शेतामध्ये जाते, त्या पिकाचा नाश करते. मालकानं बघितलं का मालक तिला हकलतो, ती परत शेतात जाते. मालक जरा बाजूला गेला की ती पुन्हा जाते, मालक तिला हकलतो. मग त्या ओढाळ गायला पिकापासून थांबवायचंय आणि पिकाला जर वाचवायचंय तर आपल्याला काय करावं लागेल? माझ्या एकनाथ महाराजांनी सांगितले वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय 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 तिचा हाणून मोडावा पाय तिचा हाणून मोडावा पाय तिचा हाणून मोडावा पाय तिचा हाणून मोडावा पाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय. जाऊ नको तिकडे जा जाऊ नको तिकडे जाय खाऊ नये ते खाय खाऊ नये ते खाय जाऊ नको तिकडे जाय खाऊ नये ते खाय. वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय. संत महात्मे म्हणतात तुमच्या माझ्या देहामध्ये वासना आहे ती कशी एखाद्या ओढाळ गायीसारखी. आता ती गाय जर पुन्हा पुन्हा पिकावर येते, त्या पिकाला वाचवायचंय, गायीला थांबवायचंय, काय करावं लागेल? माझे एकनाथ महाराज म्हणतात तिचा हाणून मोडावा पाय. गायीचा पाय मोडावा लागेल. आता गायीला 6 पाय असतात की नाही? नाही किती असतात? 4 पाय असतात. 4 पायामधून एक पाय जर मोडला ती गाय चालू शकते का? तिचा हाणून मोडावा पाय. पण कीर्तन जरा लक्षपूर्वक ऐका, नाही तर तुम्ही संध्याकाळी घरी गेले आणि तुमच्या शेतामध्ये शेजारची अशी गाय आली, तुम्ही तिचा पाय मोडाल न माझं नाव सांगाल. वनिताताईंचं कीर्तन दुपारीच ऐकले, त्यांनी सांगितलं तिचा हाणून मोडावा पाय. असं काही करू नका. ती वासना म्हणजे कुठली? वासना रूपी गाय म्हणजे आपल्या देहामध्ये जी वासना आहे. जाऊ नको तिकडे जाय, खाऊ नये ते खाय. जिकडे जायचं नाही माणसाला घेऊन जाते. जे खायचं नाही ते खायला लावते, जे प्यायचं नाही ते प्यायला लावते. पुरुष मंडळ मी पाण्याबद्दल बोलते, गैरसमज करू नका. बाटलीच घ्यायची, जरा बिस्लरीची घेत जा. वासनेला थांबवायचंय. काय? नामचिंतन रूपी काठीचा फटका जर बसला तर जीवनातली वासना सुद्धा आकळल्याशिवाय राहणार नाही. आणि जन्माला तिसरं कारण आहे ते म्हणजे मागच्या जन्मीचं पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. मागील जन्माचं काहीतरी पाप शिल्लक आहे म्हणून हा पुढचा जन्म या ठिकाणी तुम्हाला आम्हाला मिळालाय. म्हणून संत महात्मे म्हणतात आपण इथे जन्माला आलो ना
जन्माला आलो एकच कारण आहे का या 3 कारणांमुळे वासना कर्म पाप या 3 कारणांमुळे आपण हा देह घेऊन इथे जन्माला आलोय. पण हा देह घेऊन जन्माला आल्यानंतर काय करायचंय? देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, ओ देवे दिला देह आवाज द्या ना. भजना गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, ओ तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, हा देवे दिला देह भजन गोमटा, ओ देवे दिला देह भजन गोमटा, दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. त्याचा भजन भजन नामचिंतन करण्याकरता भगवंतांनी आपल्याला देह दिलाय. पण हा देह कधी जाईल याची गॅरंटी नाही. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. एक ना एक दिवस या देहाला काळ घेऊन जाणार आहे. काळानं घेऊन जायच्या अगोदर देवाचं चिंतन करा. जो आला त्याला प्रत्येकाला जायचंय. एका माणसाने विचार केला, रात्रंदिवस किती संसार केला, किती प्रपंच केला, हातात काही पैसा राहत नाही, त्यापेक्षा म्हटला जातो आणि एखाद्या ठिकाणी जीवच देतो. बरं जीवही असा द्यायचा म्हटला, एका फटक्यातच माणसाचा जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावाच्या जवळून ट्रेन जाते, ट्रेन आली तिच्या खाली जीव दिला की म्हटला माणसाचा जीव जाणार. तो मनुष्य संसाराला फार कंटाळला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने ट्रेन खाली जीव द्यायला चालला. आता ट्रेन खाली जीव द्यायला चालला, पण जाताना बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला. अंदरुळाच्या मध्ये जाऊन बसला. एक जण म्हटलं अरे बाबा असं रुळाच्या मध्ये का बसलास? ट्रेन आली अंगावर गेली तर मरशील ना. म्हटलं अरे बाबा मी मरायला चालूय. तो म्हटला काय रे तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला? तो म्हटला साहेब चुकून जर ट्रेन लेट आली तर परत जेवायला. आलाय कुठे? मरायला. तो मरायला आला तरी सुद्धा पोटाची चिंता करतो. इतका आपण आपल्या देहावर आपल्या जीवावर प्रेम करतो. पण संत महात्मे म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा तो हा सुख सोळा अनुपम्य. आमच्या संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं. म्हणून संत महात्मे म्हणतात कितीही जरी दुःख वाटायला आलं ना, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. अभंगाचे प्रथम चरण. भोग दोन घडे संचिता वासोनी, 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 भोग दोन घडे संचिता वासोनी.
करावे ते म्हणे समाधान. कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय जीवनामध्ये घडत नाही. संत महात्मे म्हणतात ज्याप्रमाणे कर्म केलं त्याप्रमाणे ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. आला आणि गेलाच नाही असं कधी झालंय का? माणूस सगळ्या गोष्टी चुकू शकतो पण मरण नावाची गोष्ट आपल्याला कधी चुकवता येत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते. एक दिवस चित्रगुप्ताने यमाला सांगितलं, यमा आताच्या आता मृत्यू लोकांमध्ये जा आणि या 15च्या 15 लोकांना वर स्वर्गामध्ये घेऊन ये. यमानं चित्रगुप्ताची चिठ्ठी घेतली. यम खाली मृत्यू लोकात आला. खाली आल्यानंतर यमाच्या चिठ्ठीमध्ये पहिलं नाव होतं ते गण्याचं. गण्याचं म्हणजे काय? आपल्याकडे जर गणेश नाव असेल तर गावातले लोक त्याला काय म्हणतात? गण्या. आता गण्या नावानं गावामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे यम प्रथम गण्याच्या घरी आला. गण्या म्हटला, नमस्कार रामराम, तुम्ही कोण आहात? त्यानं सांगितलं, मी यम आहे. गण्या म्हटला, का रे यमा माझ्या घरी का आलास? म्हटलं, तुला घ्यायला आलो. पण माझ्याच घरी का आलास? त्यानं सांगितलं, हे बघ, चित्रगुप्तानं माझ्याकडे ही चिठ्ठी दिली आणि सांगितलं या 15 लोकांना 2-4 दिवसामध्ये घेऊन ये. यादीमध्ये 1 नंबरला नाव तुझं आहे म्हणून मी प्रथम तुझ्या घरी आलो. गण्याने सांगितलं बाकीचे 14 लोक 2-4 दिवसात न्यायचे पण तुझा नंबर मात्र पहिला आहे. मग त्यानं विचार केला बाकीच्या लोकांना 2-4 दिवसात न्यायचंय, आपला नंबर पहिला आहे, मग आपणही जरा आपलं मरण 2-4 दिवस पुढे ढकलावं, आवडीचे पदार्थ खाऊन पिऊन घ्यावे आणि मग मरावं. गण्या हुशार होता. गण्या म्हटला, यमा तू स्वतःहून माझ्या घरी आलास ना, आता दुपारचा 1 वाजला, मला खूप भूक लागली, तुलाही भूक लागली असेल, माझ्या बायकोला मस्तपैकी भोजन बनवायला सांगतो आणि एकदा का जेवण झालं का तुम्हाला घेऊन जा. गण्या म्हटला ठीक आहे. त्याच्या बायकोने 5 पकवानाचं भोजन तयार केलं. ताटं वाढण्यात आली. गण्याच्या बायकोने आवाज दिला, अहो जेवण तयार आहे. गण्या लगेच पळत किचन मध्ये गेला आणि गण्यानं काय केलं, यमाच्या जेवणाच्या ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? दुष्टातला यंबर का नाही तर एखाद्या पाहुण्यालाच माराल. गुंगीचं औषध टाकलं. ताटं वाढण्यात आली. गण्या आणि यम दोघं जेवण करायला बसले. यमाच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे जेवल्या बरोबर यमाला गुंगी आली आणि जेवल्या जागीच यम झोपला. गण्याला वाटलं आता हा झोपला, आता काय हा लवकर उठणार नाही, आपल्याला आपलं मरण 2-4 दिवस पुढे ढकलायचे, आता हाच टाइम योग्य आहे. म्हणून गण्यानं काय केलं, यमाच्या खिशात ती नावांची यादी होती ना, ती चिठ्ठी गुपचूप काढून घेतली आणि त्या चिठ्ठीमध्ये 1 नंबरला जे गण्या नाव होतं ना त्या नावाची सगळी खाडाखोड केली आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या. काय केलं, 1 नंबराचं नाव खोडलं आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या, कारण त्याला वाटलं यम मला सगळ्यांच्या शेवटी घेऊन जाईल. संध्याकाळी यमाची गुंगी उतरली. यम म्हटला, गण्या मी तुझ्यावर फार खुश आहे. गण्या म्हटला, का रे यमा एवढा खुश कशाला झालास? यम म्हटला, हे बघ गण्या, मृत्यू लोकात अनेक वेळा आलो, अनेक लोकांच्या घरी गेलो, पण अजूनपर्यंत कोणी साधा चहा नाही पाजला रे. जरा यमाला चहा पाजीत जा. पण तुझ्या घरी आल्यानंतर मात्र 5 पकवानाचं भोजन काय, वरून 2-3 तास आराम काय. म्हणून गण्या मी तुझ्यावर एवढा खुश आहे, एवढा खुश आहे, आणि मी तुझ्यावर खुश होऊन असं ठरवलंय गण्या, मी असं करतो, तुला नेण्याऐवजी यादीत जायचं सगळ्यात शेवटी नाव आहे ना त्यालाच मी घेऊन जातो. शेवटी नाव कुणाचं होतं, लिहिलं कुणी, गण्याने. थोडक्यात काय, आपण सगळ्या गोष्टी चुकू शकतो पण मरण नावाची गोष्ट चुकू शकत नाही. याला कारण एक आहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, याची पाहे, घडोघडी काळ वाट 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 याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती
अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडघडी काळवाट याची पाहे घडघडी काळवाट याची पाहे घडघडी काळवाट याची पाहे घडघडी काळवाट याची पाहे वाडवाची पाहे वाट याची पाहे घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश तो काळ तो यमरात्रंदिवस तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या उशाला बसलाय आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाचे श्वासनश्वास मोजतोय एकदा काय योग्य घडी पूर्ण झाली का तो काळ आपल्याला घेऊन जातो म्हणून माझे तुकोबराय म्हणतात भोगतो न घडी संचिता वाचोनी कुठलाही भोग हा त्या त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय घडत नाही त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते एक ओरिसा प्रांतातला एक साधू जगन्नाथपुरीची यात्रा करण्याकरता निघाला होता रस्त्याने मुक्काम दर मुक्काम करत करत ते एका गावात मारुतीचं मंदिर दिसलं संध्याकाळची वेळ झाली म्हणून महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामा करता थांबले त्या महाराजांचं नाव होतं संत सज्जन महाराज ज्या महाराजांची आमच्या वारकरी संप्रदायानं नोंद घेतली ते सज्जन महाराज म्हणजे सज्जन कसाया ते सज्जन महाराज संध्याकाळच्या वेळेला मंदिरामध्ये बसलेले असताना त्या मंदिराच्या बाहेरून 20-25 वर्षाची सुंदर तरुण तडफदार मुलगी त्या मंदिरात एक स्त्री त्या रस्त्याने चालली होती तिची नजर मंदिरामध्ये गेली नजर मंदिरामध्ये गेल्यानंतर सज्जन महाराजांचं वय सुद्धा 20-25 वर्षाचं होतं आणि महाराज देखील दिसायला फार सुंदर होते महाराजांना बघितलं आणि ती बाई महाराजांच्या प्रेमामध्ये पडली याला कारण का तिच्या बापानं तिचं लग्न एका 60-65 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाशी पैशापोटी लावून दिलं होतं म्हणून ती तिच्या संसारामध्ये खुश नव्हती महाराजांना बघितलं महाराजांच्या प्रेमामध्ये पडली मंदिरामध्ये गेली सांगितलं महाराज आपण कोण त्यांनी सांगितलं मी सज्जन महाराज कुठून आलाय ओरिसा प्रांतातून आलोय चाललात कुठे जगन्नाथपुरीची यात्रा करण्याकरता चाललोय रात्रीचा मुक्काम तुमच्याच मंदिरामध्ये भोजनाची व्यवस्था महाराज म्हटले गावकरी जे देणार ते खाणार नाही दिलं तर तसाच पाणी पिऊन उपाशी झोपणार त्या बाईने सांगितलं महाराज तुम्ही आमच्या गावच्या अतिथी आहात कुणीतरी तुम्हाला देणार मग तुम्ही खाणार नाही दिलं तर उपाशी राहणार त्यापेक्षा महाराज तुम्ही असं करा माझ्या घरी चला मी तुमच्या करता पाची पकवानाचं भोजन तयार करते सज्जन महाराजांनी सांगितलं बाई आम्ही संन्यासी माणसं कुणाही संसारी माणसाच्या घरी जात नाही योगायोगानं सज्जन महाराजही कसाई समाजाचे होते ती बाई सुद्धा कसाई समाजाची होती ओळख पटल्यानंतर महाराजांनी सांगितलं ठीक आहे बाई एवढा आग्रह करता चला ना महाराज तुमच्यासारख्या संतांचे पाय आमच्या दाराला लागू द्या साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा महाराजांना वाटलं ती स्त्री इतकी विनंती करत होती स्त्री चांगली असेल सज्जन महाराज तिच्या घरी गेले त्या बाईनं महाराजांकरता सुंदर पाची पकवानाचं भोजन तयार केलं महाराजांचं भोजन वगैरे झालं महाराज हात धुण्याकरता बाहेर गेले आणि तेवढ्यात धो धो पडायला सुरुवात झाली विजांचा चमचमाट होऊ लागला ढगांचा गडगडाट होऊ लागला सगळीकडे वारा सुटला होता मोठं वादळ उठलं होतं आणि त्या बाईने सांगितलं महाराज आता भोजन तर झालंय एक रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे महाराज या पावसामध्ये भिजत भिजत तुम्ही मंदिरात गेलात तर महाराज उद्या तुम्हाला बरं वाटणार नाही तुम्हाला ताप येईल सर्दी होईल महाराज अशा पावसामध्ये मंदिरात जाऊ नका त्या महाराजांनी सांगितलं बाई तुमच्या घरी भोजन केलं हेच खूप झालं आता मुक्कामाचा आग्रह करू नका महाराजांच्या जवळ गेली सांगितलं महाराज पाया पडते तुमच्या अशा पावसात एखाद्या अतिथीनं असं घरातून बाहेर जाणं बरं नाही तुमच्या करता आमच्या घरामध्ये एक प्रायव्हेट रूम आहे काळजी करू नका महाराज सकाळी अजिबात तुम्हाला अडवणार नाही सकाळी तुम्हाला वाटेल तेव्हा निघून जा फक्त पाऊस संपू द्या ते महाराज त्या बाईच्या घरी मुक्काम करता थांबले रात्री 2-2:30च्या सुमारास त्या बाईनं आपला पती गाढ झोपलेला बघितला पती झोपलेला बघितला गुपचूप सज्जन महाराजांच्या रूम मध्ये गेली महाराजांच्या अंगाला स्पर्श केला सांगितलं महाराज उठा महाराजांनी सांगितलं बाई रात्री बेरात्री एखाद्या परपुरुषाच्या अंगाला स्पर्श करताना लाज वाटत नाही तुम्हाला तिने सांगितलं महाराज त्याच्यामध्ये लाज कसली हो बाई तुमचा पती घरामध्ये असताना माझ्या रूम मध्ये येण्याची तुमची हिंमतच कशी झाली तिने सांगितलं महाराज
तुम्हाला माझ्या नवऱ्याची भीती वाटते का? घरामध्ये पळत गेली, धार धार अशी कुऱ्हाड घेतली आणि त्या कुऱ्हाडीनं आपल्या झोपलेल्या नवऱ्याचा तिनं खून केला आणि एका क्षणात तिचा नवरा जागेवर गेला. सज्जन महाराजांनी बघितलं, एक कामातुर झालेली स्त्री स्वतःच्या नवऱ्याला जर मारू शकते, आता ही माझं काय करेल? जीव मुठीमध्ये धरला, एका खिडकीतून उडी मारली आणि सज्जन महाराज पळत सुटले. त्या बाईनं बघितलं, माझा पती तर मला सोडून गेला, आता महाराजही पळाले आणि उद्या जर महाराजांनी गावामध्ये सांगितलं तर मला सुद्धा घरदार सोडून जेलमध्ये जावं लागेल. त्या बाईनं डाव पलटला. ती बाई बाहेर पळत पळत आली, आरडाओरडा केला, धावा, पळा, वाचवा. सगळी गावकरी मंडळी पळत आली. काय झालं बाई? कुणी एक साधू महात्मा आपल्या मंदिरामध्ये आला होता. मला वाटलं चांगला असेल, त्या महाराजांना माझ्या घरी भोजना करता नेलं, उत्तम त्यांची भोजनाची व्यवस्था केली, महाराजांना मुक्कामाला ठेवलं आणि रात्रीच्या वेळेला माझा पती झोपलेला असताना या महाराजांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझा पती मध्ये आला म्हणून या महाराजानं माझ्या पतीचाच खून केला. खून कुणी केला होता? तिनेच. आळ कुणावर आणला? महाराजांवर. हे ऐकून गावकऱ्यांच्या तळपाळ्याच्या मस्तकामध्ये गेली. सगळे गावकरी महाराजांच्या पाठीमागे पळू लागले. सगळा गाव पळत होता. एकटे महाराज काय करणार होते हो? गावाच्या बाहेर सज्जन महाराजांना पकडलं, धरून बांधून त्यांना गावामध्ये मारुतीच्या मंदिरासमोर आणलं. ती बाई सुद्धा तिथं आली. गावकऱ्यांनी सांगितलं, बाई, या महाराजानं तुमच्या पतीचा खून केला, तुमची आबरू लुटली, तुम्हीच सांगा या महाराजाला मारू का जिवंत सोडू? तिनं सांगितलं, त्याला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका, तुम्हीच सांगा बाई काय करू? त्या बाईनं सांगितलं, ज्या हातानं या महाराजानं माझ्या पतीचा खून केला, ज्या या हातानं महाराजानं माझी आबरू लुटली ना, त्या महाराजाचे दोन्ही हात तोडून टाका. काही चुकी नसताना सगळ्या गावकऱ्यांसमोर सज्जन महाराजांचे 2 हात तोडण्यात आले. हात तोडल्यानंतर महाराजांना सोडून दिलं. सगळ्या आशा इथून रक्त गळत होतं. रडत रडत महाराज जगन्नाथपुरीला जाऊन पोचले. जगन्नाथाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं, हांबरडा फोडला आणि सांगितलं, जगन्नाथा, अरे माझी अशी काय चुकी होती? जन्माला आल्यापासून जसं मला कळतंय ना, तसा स्त्रीचा विचारानं माझ्या मनाला सुद्धा कधी स्पर्श केला नाही. जगन्नाथा, मी खरंच एवढी मोठी चुकी करेल का रे? आणि माझी चुकी नसताना त्या बाईनं जबरदस्ती केली, जबरदस्तीने मला घरी नेलं, मुक्कामाला ठेवलं. काय चुकी होती महाराज माझी त्याच्यामध्ये का ज्याच्यामुळे माझे 2 हात तोडले गेले? जगन्नाथाने सांगितलं, सज्जन महाराज, तुम्ही माझे भक्त आहात, मी विनाकारण कुणावर अन्याय करत नाही. तुमचे 2 हात तुटले ना, हे तुमचं आत्ताच्या जन्माचं नाही तर मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. सांगा म्हटले, मागच्या जन्मामध्ये मी असं काय कर्म केलं होतं का माझे 2 हात तुटले गेले? त्यावेळेला जगन्नाथाने सांगितलं, ऐका महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होतात ना, ती बाई मागच्या जन्मामध्ये एक गाय होती, तिचा पती मागच्या जन्मात एक कसाई होता आणि तुम्ही मागच्या जन्मामध्ये एक संन्यासी साधू होतात. एक दिवस तो कसाई त्या गायीला रस्त्याने घेऊन चाललेला असताना चौक रस्त्याच्या ठिकाणी कसायाच्या आतून गाय पळाली. कुठे गेली त्याला समजलं नाही आणि तुम्ही रस्त्याने चालला होतात. कसाईने तुम्हाला विचारलं, महाराज, माझी गाय इथून पळताना बघितली का? तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला, ती गाय दाखवली आणि त्या गायीलाही समजलं का या महाराजानंच माझा मार्ग सांगितला. कदाचित महाराज, त्या दिवशी तुम्ही जर ती गाय दाखवली नसती ना, त्या दिवशी त्या गोमातेचा जीव वाचला असता. म्हणून त्या गायीनं ठरवलं, या जन्मामध्ये याच्यामुळे माझा जीव गेला ना, पुढच्या जन्मामध्ये मी या संन्यासाचा काटाच काढणार. तो राग त्या गायीनं मनामध्ये ठेवला आणि संन्यासानं गाय दाखवल्यामुळे त्या कसाईनं तिला कत्तलखान्यात नेली, तिची कत्तल केली, तिला कापली. मागच्या जन्मामध्ये ज्या कसाईनं तिला कापली, तो कसाई ह्या जन्मात तिचा नवरा झाला, ती गाई होती ती बाई झाली. मागच्या जन्मामध्ये त्यानं तिला कापल्यामुळे ह्या जन्मात तिनं त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याला सुद्धा कापला. मग दोघांमध्ये माझी चुकी काय? दोघांमध्ये तुमची चूक एकच झाली. हिंदू धर्मात गोमाता पवित्र म्हणतात. त्या दिवशी तुम्ही एका हातानं गाय दाखवली नसती, तिचा जीव वाचला असता. पण तुम्ही गाय दाखवल्यामुळे एका हाताची मागच्या जन्माची शिक्षा या जन्मामध्ये
त्याच गायीमुळे आणि त्याच बाईमुळे तुमचे 2 हात तुटले गेले. हे तुमचं आत्ताच्या जन्माचं नाही, मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. भोगतो न घडे संचिता वाचुनी. थोडस पुढे ऐका. सज्जन महाराजांचे 2 हात तुटले. सज्जन महाराज पंढरपूरला गेले. पांडुरंगाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि सांगितलं, पांडुरंगा मी तुझा वारकरी आहे, दरवर्षी तुझी वारी करतो, पण मी कसाई समाजामध्ये जन्माला आलोय. मला माझ्या जातीशी प्रामाणिक राहायचंय, माझ्या जातीचं काम मला प्रामाणिकपणे करायचंय. पण देवा तू माझे 2 हात काढून घेतले, मग मला सुद्धा मांस कापायचे, मला सुद्धा मांस विकायचे. पण देवा तू माझे हातच काढले, मी माझं काम करायचं तरी कसं? देवानं काय करावं? सज्जना कसाया विकू लागे मास, सज्जन कसाया विकू लागे मास, सज्जना कसाया विकू लागे मास, सज्जन कसाया विकू लागे मास, आल्या सावत्यास खुरपू लागे, सावत्यास खुरपू लागे, सावत्यास खुरपू लागे. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. ज्या संतांनी रात्रंदिवस त्याचं चिंतन केलं त्यांना देखील देवानं कर्माच्या संचिताच्या बंधनातून मुक्त केलं नाही. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत, ज्याप्रमाणे कर्म केलं त्याप्रमाणे भोगावं लागतो. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते म्हणे समाधान. जीवनामध्ये मनाला जरा समाधान म्हणायला शिका. आजही आपली गंमत अशी झाली, मनाने माणसं कधी फ्रेश राहत नाही, मन आपलं चंचल आहे. संत बहिणाबाई म्हणते भगवान परमात्म्याने आपल्याला मन दिलं, पण ते कसं दिलं? मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला इकोल्या ना पिकावर. मन वढाय वढाय पिकातल ढोर, मन वढाय वढाय पिकातल ढोर. किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर. मन जहीर जहीर त्याच न्याला रे तंतार, मन जहीर जहीर त्याचे नाळ रंगार, मन जहीर जहीर त्याच न्याला रे तंतार. अरे इचू साप बरा त्याले उतारे म्हणतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे म्हणतर. किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर. किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, पुन्हा येत पिकावर, पुन्हा येत पिकावर. बहिणाबाई म्हणते भगवान परमात्म्याने आपल्याला मन दिलं. कसं दिलं? अतिशय चंचल मन, चंचल चपळ येता जाता न लगे वेळ. इतकं चंचल मन आहे. आता तुम्ही बसलात सगळी माणसं कीर्तनामध्ये, आपण सगळे कीर्तनामध्ये बसलो, पण एखाद्याने विचार केला चला बसल्या बसल्या जरा मुंबईला जाऊन येऊ. मुंबई म्हटलं की इथं बसलेल्याचं प्रत्येकाचं मन मुंबईला गेलं की नाही? मुंबईचा समुद्र बघितला, बिल्डिंगी बघितल्या, आपल्या मनाने सगळं काही बघितलं. आपण बसलोय कुठे? कुठे? मोगरसला. बरोबर, बसलोय कुठे? कुठे? मोगरसला. पण आपलं मन मुंबईला सुद्धा जाऊन आलं. इतका चंचल मन भगवंताने दिलं. बहिणाबाई म्हणते पूर्वीच्या काळी माणसाला एखादा सर्प किंवा विंचू जर चावला तर ते मंत्राने उतरवायचे. पण एकदा का या मनाला वेळ लागला ना, या मनाला कुठल्याही प्रकारचा तंत्र मंत्र औषध चालत नाही. जे काही इंद्रिय दिले त्या इंद्रियाचा चांगला वापर करा. एक
संत महात्मे म्हणतात देवानं हात दिले ना हातानं टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजवण्याकरता हात दिले, तीर्थयात्रा करण्याकरता पाय दिले, पायी तीर्थयात्रा घडो देह संता घरी पडू. कानानं काय करा, कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा. कानाने माणसाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन ऐकलं पाहिजे. आजही काही काही लोक काय करतात, तुमच्या गावात सप्ताह होतो, पहिल्यापासून होतो, आता चालू आहे बर. मग सप्त्यामध्ये काकडा होतो. मग मंदिराच्या आजूबाजूला ज्यांची घर आहेत, सगळेच नाही बर का, काही काही लोक पहाटे काकडेवाले मंदिरात गेले का ते म्हणतात आले आमच्या झोपा मोडायला. यांना झोप लागत नाही आणि आम्हाला झोपू देत नाही. अरे ते झोपाय मोडायला येत नाही, तो काकडा तुमच्या कानावर पडतोय हे तुमचं भाग्य समजा. कारण देवाचं नामचिंतन कानावर पडायला सुद्धा भाग्य असावं लागतं. हा, इतकं गोड त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे. संत महात्मे म्हणतात चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दान, खंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, खंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण. हेची एक देवा तुम्हा मागणे दातारा, हेची एक देवा तुम्हा मागणे दातारा, हेची एक देवा तुम्हा मरणे दातारा, हेची एक देवा तुम्हा मरणे दातारा. चित्ताचे आसन, 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 चित्ताचे आसन. तुका करी तो कीर्तन, तुका करी तो कीर्तन, घ्यावी 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 माझी सेवा, घ्यावी 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 माझी सेवा. तुका करी तो कीर्तन, तुका करी तो कीर्तन, घ्यावी 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 माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे ने घे माझी जीवाच्या तुटी महाराव दुखाचा, उभा राहून या कैसा, उभा राहून या कैसा, हलवितो बा उभा राहून या कैसा, उभा राहून या कैसा, उभा राहून या कैसा, हलवितो भाऊ उभा राहून या कैसा. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू राहो, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू राहो, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू राहो, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू राहो. हाल कारे कृष्णा, हाल कारे कृष्णा, ढोल कारे, हाल कारे कृष्णा, हाल करे कृष्णा, हाल करे कृष्णा, ढोल कारे, हाल करे कृष्णा. कशातले प्रमाण म्हटले मी? काकड्यातले. 1-1.5 मिनिटात म्हणायचा प्रयत्न केला, कानाला गोड वाटला की नाही. मग 1-2 मिनिटामध्ये आपण काकडा जर ऐकला तर तो कानाला इतका गोड वाटतंय, आणि सगळा काकडा जर श्रवण केला तर किती बरं वाटेल. पहाटे पहाटे काकडा जर कानावर पडला ना, तुमचं माइंड सुद्धा फ्रेश होतं, मन सुद्धा फ्रेश होतं. इतकी ताकद त्या काकड्यात आहे. मग ते आजूबाजूचे लोक काय करतात, ज्यांना आवडत नाही ते लगेच असं पॅक कानामध्ये बोट घालतात, झोप मोडते म्हणून. मग देव म्हणतो बाबा तुला माझं नामचिंतन ऐकायचं नाही ना, मग कानामध्ये बोट घालायचे कष्ट कशाला घेतो. त्यापेक्षा देव आपल्या कानाचे पडदेच बंद करून टाकतो, आणि परिणाम माणूस बहिरा होतो. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. कशामुळे? नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. ज्यानं कधी कीर्तन ऐकले नाही, कधी भजन ऐकले नाही, पण परिणाम माणूस बैरा होतो. एकदा का माणूस बैरा झाला, हा त्याला काय सांगतोय, तू त्याला काय सांगतोय, कोणाचंच कोणाला काही कळत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते तुम्हाला. एका गावात एक मेंढपाळ मेंढ्या चारण्याकरता शेतावर गेला होता. दुपारी मेंढ्या चरण्याकरता सोडून दिले, एका झाडाखाली आरामाला बसला. 2-3 तासाने उठून इकडे तिकडे बघितलं, मेंढ्या काही दिसत नाही. कुणाला विचारावं अशी परिस्थिती नव्हती. बऱ्याच अंतरावर चालत गेला आणि त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या. त्याला आनंद वाटला की अरे या शेतकऱ्यानं आपल्या एवढ्या मेंढ्या सापडून दिल्या.
आता ज्या शेतकऱ्याला तो आपल्या मेंढ्या विचारायला गेला, ज्या शेतकऱ्याला आपल्या मेंढ्या विचारायला गेला, तो शेतकरी होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष. तुमच्याकडे आहे का सोसायटी? पण बहिरम सोसायटी होती आणि तिचा तो अध्यक्ष होता, म्हणजे तो बहिरा होता. आता हा बहिरा त्या बहिराला विचारतो, काय रे शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या का? असा हात करून विचारला. आता तो शेतकरी बहिरा असल्यामुळे त्याला वाटलं हा सांगतो की तुझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या. हाताच्या संकेतानुसार बऱ्याच अशा अंतरावर गेला आणि त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या. त्याला आनंद वाटला की अरे त्या शेतकऱ्याने आपल्या एवढ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्याच्या आपल्यावर किती उपकार झाले. मग त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता काहीतरी शेतकऱ्याला दिलं पाहिजे. त्याच्या लक्षात आलं का माझ्या 25 मेंढ्यांमध्ये एक पाय मोडलेले मेंढरू आहे. त्याला म्हटलं सारखं चरायला न्यायचं म्हटलं की बगलेमध्ये घेऊन फिरावं लागतं. मग म्हटलं असं करू, आपण ते मोडकं मेंढूच त्याला देऊन टाकू का, जेणेकरून मी त्याच्या उपकारातून उतराई होईल. त्याने काय केलं, त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता ते पाय मोडलेले मेंढू, त्याला चालता येत नव्हतं ना, ते आपल्या बगलेमध्ये घातलं, त्याचा असा तो पाय टांगलेला. असंच असतं ना ते. आणि त्या शेतकऱ्याकडे आला आणि शेतकऱ्याला म्हणतो, शेतकरी दादा, अरे तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढू बक्षीस म्हणून घे. तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा सांगतो का तू माझ्या मेंढ्याचा पाय मोडला. तो म्हणतो, अरे बाबा, अरे मी तुझ्या मेंढ्याच पाहिला नाही तर मी तुझ्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. आणि हा याला काय सांगतोय, तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढू बक्षीस म्हणून घे. 2 तास झाले, 3 तास झाले, दोघांचं भांडण काही मिटत नाही. भांडण मिटत नाही ना, म्हणे चला गावच्या पाटलाकडे. आता दोनही बहिरे भांडण मिटवण्याकरता गावच्या पाटलाकडे गेले. ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले तो गावचा पाटील होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष, म्हणजे तोही बहिराच होता. आता गंमत अशी, नेमकी पाटलाचं आणि त्याच्या बायकोचं भांडण होऊन पाटलाने त्याच्या बायकोला घराच्या बाहेर हाकलून दिलं. पाटलाची बायको घरामध्ये गेली आणि तेवढ्यात ते 2 बहिरे घरात गेले. एक जण म्हटला, पाटील साहेब, यानं माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मी याला हे मोडकं मेंढरू बक्षीस देण्यासाठी आलो. दुसरा म्हटला, पाटील साहेब, अहो मी याच्या मेंढ्याच पाहिला नाही तर मी याच्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. पाटील म्हटला, तुम्ही दोघांनी मला कितीही जरी सांगितलं पण मी काय माझ्या बायकोला घरात घेणार. दृष्टांत संपला. भगवान परमात्म्याने लाख मोलाचा नरदेह दिलाय, त्याचा चांगला जर वापर केला तरच संत महात्मे म्हणतात तुमचा माझा उद्धार होणार आहे, अन्यथा आपलं काही खरं नाही. आपला उद्धार करण्याकरता देवाने हा देह दिलाय. म्हणून संत महात्मे म्हणतात मनापासून तुम्हाला खरं सुखावं ना, इकडे तिकडे अजिबात भटकायचं नाही. आणि जीवन जगत असताना मनाला कितीही जरी दुःख झालं ना, कुठल्याही गोष्टीचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. अभंगाचे 2 चरण. मानवनी मानी मानून खेदू, मानवनी मानून खेदू, म्हणून या मानी मानून खेदू, म्हणून या मानी मानून खेदू. मानवनी मानून खेदू, मानवनी मानून खेदू. आ ओ आ ओ म्हणून मानी मानून खेदू, म्हणून मानी मानून खेदू. म्हणावा गोविंदू, म्हणावा गोविंदू, वेळोवेळा. मानवनी मानून खेदू, मानवनी मानून खेदू. म्हणावा गोविंदू, म्हणावा गोविंदू,
म्हणून या म्हणी म्हणू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. मनामध्ये कितीही जरी दुःख झालं ना तर या मनाला दुःख मानायचं नाही. कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी तुकोबाराय म्हणतात म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळी तुम्हाला मला प्रत्येकाला काय करायचंय? भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. संत महात्म्याने जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपल्याला जायचंय. मार्ग आहे नीट पंढरीचा. काही काही लोकांना हृदयामध्ये रात्रंदिवस फक्त संसार आणि प्रपंच साठवतात. पण संत महात्म्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने जर आपण गेलात तर काय होईल? तुमचा माझा प्रत्येकाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नाही का? निर्जीव जनाबाईच्या निर्जीव गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या हो. मग आपण आपल्या तोंडाने विठ्ठलाचं नाव का घेऊ नये? कीर्तनकाराने किती सांगू द्या विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण आपण काही विठ्ठलाचं नाव घेत खुशाल नाही म्हणता. आपण देवाचं नाव घेत नाही, पण घेतलं पाहिजे. त्या देवाचं नाव इतकं पवित्र आहे आणि ते पंढरपूर नगर सुद्धा इतकं पवित्र आहे. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग. विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग. असा गेलो मी पंढरीला ग, असा गेलो मी पंढरीला ग, असा गेलो मी पंढरीला ग, असा गेलो मी पंढरीला ग. वारी विठूची विटेवारी विटेवारी ग, अशी पंढरी 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 ग, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग. मृदुंग टाळ सांजा सकाळ नामात तुझ्या रमतो, भरून आलं कस आभाळ नामघोष तुझा घुमतो. मृदुंग टाळ सांजा सकाळ नामात तुझ्या रमतो, भरून आलं कस आभाळ नामघोष तुझा घुमतो. अशी पंढरी झाली चोरी ग, पंढरी झाली चोरी ग, झाली विठ्ठलाची ग, चोरी झाली विठ्ठलाची ग. गेला देवाचा टाळ गेला तुळशी माळा ग, अशी पंढरी 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 ग, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग. वा. निर्जीव टाळ मृदुंग सुद्धा भगवंताच्या नामचिंतनामध्ये मग्न होतात. मृदुंग टाळ सांजा सकाळ नामात तुझ्या रमतो, भरून आलं कस आभाळ नामघोष तुझा घुमतो. विठ्ठल विठ्ठल म्हटलं की त्या मृदुंगातूनही विठ्ठल नामाचा उच्चार येतोय. विठ्ठल विठ्ठल म्हटलं की टाळातूनही उच्चार येतोय. विठ्ठल विठ्ठल म्हटलं की तो विना सुद्धा स्वर देतोय. मग आपण निर्जीव माणसं आहोत, आपण का विठ्ठलाचं चिंतन करू नये? केलं पाहिजे. काही काही लोक रात्रंदिवस त्यांच्या हृदयामध्ये फक्त संसार प्रपंच अशा गोष्टी भरलेल्या असतात. त्याच्यामुळे काय होतं? एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. कळतं ना? वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटली बाबाला झालंय तरी काय? सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय? एका माणसाने सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत, आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. पैसा कुणाला नकोय? आता मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्या बरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला. घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे, असे असेच करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. घराच्या 2-3 भिंती पाडून झाल्या, पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी मनातल्या मनात विचार केला, माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही, आणि माझ्या मुलांनी उभ्या घराला जेसीबी लावलाय, यांचं चाललंय तरी काय? अक्षरशः बाबा तोंड झोडायचे आणि तोंड झोडून बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे ना असे असेच करायचे.
मुलं म्हटले आपले बाबा तोंड जोडून एवढ्या जीवाच्या आकांताने सांगतायत, म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिन्यात दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. म्हटले काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाचे, इकडे लक्ष द्या, बाबाचे लाखो रुपये खजिना आपल्याला भेटला पाहिजे. काय करावं म्हटले. एका माणसानं सांगितलं, तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये काशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. पण तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना कुणाला नकोय म्हटले. त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता ती 50,000ची वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले, बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं असं करताय, असं असं करताय. बाबा कुठं ठेवला धन, कुठं ठेवली संपत्ती, कुठं ठेवला पैसा, बाबा मरायच्या अगोदर 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले, पोरांनो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईनं नेली. आता मला सांगा, त्या 20 रुपयाचा चाळणी करता म्हातारा कितीला पडला. 50,000 गेले, वरून घरही पाडलं आणि त्या झटक्यानं बाबा सुद्धा गेले. याला कारण का, हृदयामध्ये साठवलेला संसार आणि प्रपंच. हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला जागा देण्यापेक्षा या संसाराला कितीही जरी तुम्ही हृदयात जागा दिली ना, हा संसार कसा आहे, एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाची जनते, येरती माई के दुःखाची जनते, येरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाची जनते, येरती माई के दुःखाची जनते. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान. येरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाची जनिती. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान. येरती माई के दुःखाची जनते, येरती माई के दुःखाची जनते, येरती माई के दुःखाची जनते, दुःखाची जनिती, दुःखाची जनिती. येरती माई के दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. तुकोबराय म्हणतात, ज्या संसारावर आपण प्रेम करतोय ना, हा नाशिवंत संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर न होता नाही आधी आणि नाही अंती, शेवटी देखील तो आपल्या बरोबर येणार नाही. आपल्या बरोबर येणार आहे ते अखंड भगवान परमात्म्याचं केलेलं नामचिंतन, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळी गोविंदाचं चिंतन केलं तर काय होते, एक सुंदर उदाहरण तुमच्या समोर मांडते. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये 14 माणसाची प्रामाणिकपणे सेवा करायची. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी आणि 15वी जनाबाई. घरामध्ये झाडलोट करणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, कपडे धुणं, हे सगळी कामं माझी जनाबाई करायची. आणि सगळी कामं करून झाली, रात्रीच्या वेळेला सकाळी सकाळी घरातल्या 14 माणसांना परत ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे म्हणून रात्रभर जात्यावर दळण दळायची. पण दळण दळताना रागाने नव्हती, प्रेमानं दळण दळून ओव्या सुद्धा म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासवानी सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला, प्रपंच दळण दळिले पिठम्या भरिले,
सासू पुढे ठेविले तू रे बा विठ्ठला. दळण दळताना वही म्हणायची रे बा विठ्ठला. तिकडे मंदिरामध्ये पांडुरंग परमात्म्याला साकडं पडायचं क्या रे. जनाबाई दिवसभर सगळी कामं करून दमते, रात्रीच्या वेळेला एकटीच बिचारी जात्यावर दळण दळते आणि दळण दळताना मला हाक मारते रे बा विठ्ठला. मग मलाही जनाबाई करता गेलं पाहिजे म्हणून देवानं यावं जनाबाईला जात्यावर दळून दळू लागावं. एक दिवस दळण खूप होतं, दोघ जण छान दळण दळतायत, गप्पा मारतायत, ओव्या म्हणतायत. हे सगळं करता करता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि त्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत सुरवराची मादी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची लाटी उभे जोडून हात. वारकऱ्याने आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवा आता उठा. वारकरी मंडळी गरुड खांबापर्यंत आली. इको देवानं विचार केला, जोपर्यंत वारकरी मंडळी गरुड खांबापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. इको कमी करा. एकदा का महाद्वाराचं दार उघडलं, मी जर मंदिरात नसेल तर सगळीकडे गडबड होणार. देव घाईघाईनं उठले आणि देवाला दळता दळता घाम आला होता ना, म्हणून देवानं आपले सगळे दागिने जनाबाईच्या मांडी खाली काढून ठेवले होते. उठा पांडुरंगा म्हटल्याबरोबर देव उठले, जे मंदिरात पळत सुटले. दागिने गळ्यात घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच उचलली, घाईघाई गळ्यात घातली, देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा देवा आहो. पुढे बोलूनच दिले नाही. जनी आता बोलू नको, मी चाललो. देव गेले, विटेवर जाऊन उभे राहिले. देवाच्या लक्षामध्ये आलं, दागिने अचानक जड कसे काय झाले. गळ्यात बघितले तर गोधडी. गडबडीत म्हटले, आता माझंही खरं नाही, जणीचंही खरं नाही. पुजारी मंडळी मंदिरामध्ये आली, दार उघडलं, बघतो तर काय, देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली. सगळीकडे आरडाओरडा झाला. तेवढ्यात एका चोराचं लक्ष गेलं बाजूच्या गोधडीकडे. नक्कीच मंदिरामध्ये कुणीतरी तोंड लपून आला. दागिने सापडले, गोधडी टाकून निघून गेला. ती गोधडी कुणाची आहे सगळ्या पंढरपुरातून फिरवली आणि एकीच्या लक्षामध्ये आलं. शेजारणीनं सांगितलं, ही गोधडी जणीचीच आहे, मला माहिती आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली. जनाबाईच्या रूम मध्ये पांडुरंग परमात्म्याचे सगळे दागिने सापडले. जनाबाईनं विठ्ठलाची चोरी केली. तिथल्या राजानं, तिथल्या पाटलानं फरमान सोडलं की अरे जनाबाईला सुळावर चढवा. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुळ रोवण्यात आला. गावातल्या लोकांनी जनाबाईला धरून बांधून असं सुळाकडे चाललं होतं आणि जनाबाईला धरून बांधून चालवलेलं असताना तिच्या विरोधातल्या बायका, गाव तिथं विरोधक असतात, तर चांगला असो नाही तर वाईट असो, त्या म्हणत होत्या, जने लाज वाटत नाही तुम्हाला? तुला विठ्ठल विठ्ठल असं म्हणते, तुझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. म्हणते जने रात्री त्या विठ्ठलाच्या चोऱ्या करते, जने लाज वाटत नाही का तुला? आजूच्या बाजूच्या बायका जनाबाईला काय काय बोलत होत्या. मनामध्ये जनाबाई म्हणते, देवा याच्यामध्ये माझी काहीच चुकी नाही. तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू विसरून गेलास आणि माझी गोधडी तू घेऊन गेलास, याच्यामध्ये माझी चुकी काय रे? असा कारी विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरून गेलास देवा. वाकळनेली तू खांद्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जणीच्या घरात. दासी जणीचा तू माय बाप, तुझी चोरी करण्याचे
नाही केले पाप कोठे गेली तुझे जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दासी जनेच्या घरात देवा तू स्वतःहून आलास नाही का? माझी गोदडी तू घेऊन गेलास, तुझे दागिने तू विसरून गेलास, याच्यामध्ये माझी चुकी काय? जनाबाईला गावकऱ्याने 16वर चढवलं, पण चमत्कार घडला. 16 त्या झाले पाणी पाणी, 16तून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. जनाबाई पळत गेली, विठ्ठलाचे पाय पकडले. देव म्हणतात जने उठ. जने तुझ्यावर एवढा मोठा चोरीचा आळ आला, 16वर देण्यापर्यंतची शिक्षा तुला दिली, पण तू तोंडातून उच्चार सुद्धा काढला नाही. तिथं आपल्यातली जणी असती तर ती म्हटली असती मी नव्हते मंदिरात चोरी केली, देवच माझ्या घरी दागिने विसरून गेला, म्हटलं नसतो. पण जणे तू माझं कुठलंही नाव न घेता, कुणाला काही न बोलता, तू मनामध्ये फक्त माझं विठ्ठल विठ्ठल चिंतन करत राहिल्यामुळे जणे मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून कितीही जरी संकट आलं, 16वर देण्यापर्यंतच जरी आलं तरी म्हणावा गोविंदू. वेळोवेळी गोविंदाचं चिंतन जर केलं तर माझा भगवान परमात्मा भक्तावरचं संकट सुद्धा दूर करतो. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात कितीही जरी दुःख वाटायला आलं, कुणी आपला अपमान केला तरी सुद्धा जीवनामध्ये माणसाने कधी विसरायचं नाही अभंगाचे 3रे चरण. आणि करू सावेन लगे बहुता, आणि करू सावेन लगे बहुता, आणि करू सावेन बहुता, हरि भरोसा बहुता, आणि करू सवेन लगे 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 बहुता. आपुला संचिता वाचनिया, आपुला संचिता वाचनिया, मनवोनी मानू नाही खेद, मनवोनी मानू नाही खेद. आपुला संचिता वाचनिया, आपुला संचिता वाचनिया, मनोनिया मनी मानू नये खेद, मनोनिया मनी मानू नये खेद. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय हरी जय हरि जय जय, हरि जय जय, जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरी 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 जय जय, हरी 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 जय जय, हरि 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 जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वाजव, वाजव, वाजव. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ घेणार नाही. शेवटच्या काही वेळेमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर कितीही जरी रडलं फायदा होत नाही. जिवंतपणी आपले माईबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. आज या त्यांच्या परिवारातून एक बाप आपले 4 मुलं पत्नी
आणि एक मुलगी यांना सोडून या जगातून या विश्वातून निघून गेला. त्यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला. 2 वर्षात ते बाबा आपल्याला कधी दिसले नाही आणि इथून पुढे सुद्धा कधी दिसणार नाही. कारण ज्या वेळेला आपला बाप या जगातून या विश्वातून निघून जातो ना, त्यावेळी ते कुठे गेलेले असतात? गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई, मोक्षपदी देवराया. राहू दे रे माझा बाप, मोक्षपदी देवराया. मायबाप निघून गेल्यानंतर एखादं कीर्तन संपलं, एखादं प्रवचन संपलं, आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही. जिवंतपणी आपल्या मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत असतं. आज एक बाप आपल्या परिवाराला सोडून या जगातून या विश्वातून निघून गेलाय. सोडून या गेले बाबा मायले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा मच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते बाबा त्याच घडीला. आठवण येते बाबा त्याच घडीला. सोडून या गेले बाबा मायले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आज त्या परिवारातून आपल्या 5 मुलांना पुरक करून बाप या जगातून या विश्वातून निघून गेला. कुणाचा बाप गेला तर त्यांचा पती, त्यांचं सौभाग्य, त्यांचं कुंकू घेऊन या जगातून या विश्वातून निघून गेला. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. एकाएकी आली हवा, विझला माझ्या मायेचा दिवा. हो विझला माझ्या मायेचा दिवा. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. त्यांचा पती, त्यांचं सौभाग्य, त्यांचं कुंकू घेऊन या जगातून या विश्वातून निघून गेला. प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईचेच गोडवे गायले. बापाची गोडी आजपर्यंत कोणी गायली नाही. जीवनामध्ये जेवढी आई महत्वाची तेवढा आपला बापही महत्वाचा. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो. आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्याने चालताना काटा टोचला, फटका लागला, आपण फक्त आई गा असं म्हणतो.